अक्षरशः कित्येक ठिकाणी अशी जी मुलं आहेत ना, हेल्मेट घालत नाही. एखाद्या अल्पवयीन मुलाला पाठीमागे बसवायचं, स्वतः सुद्धा असं वाटतं की अल्पवयीन आहे, भरधाव गाडी चालवायची, हेल्मेट घालायचं यांना माहिती नसतं. पण अशा ठिकाणी कधी कधी अशी घटना घडते ना, माझं कायम सांगणं असतं व्हिडिओमध्ये, रस्त्याची परिस्थिती कधीही बदली होते. त्यांनी दुसऱ्या बाईकला वाचवण्यासाठी अगोदरच ह्याच्या ताब्यातली गाडी भरधाव होती, अक्षरशः जाऊन त्या बायकरला जाऊन धडकली आणि ती बायकर होती महिला. नमस्कार, ड्रायव्हिंग भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विचार करा, कधीही अशी मुलं जी असतात ना, यांना काही माहिती नसतं. घरात गाडी घेतली ना, ती फक्त चालवायचं का, तर 4 चाकी अवजड वाहन ह्यांना ना प्रशिक्षण असतं. 2 चाकी वाहनाला कसं असतं, फक्त तुम्हाला ट्रायल द्यायला जायचं असतं आरटीओ मध्ये. त्यामुळे ह्या अशा काही मुलांना, अशा काही लोकांना वाहतुकीचे नियम हे काही माहीतच नसतात. त्यांना एवढंच माहित असतं, गाडीला किक मारायची, स्टार्ट करायची आणि गाडी भरधाव पळवायची. सॉरी, क्या कर रहे थे? सॉरी कैसा? मेरे पीछे वो भी एक बच्चा है, मरने के बाद बोलना सॉरी फिर. अगली बार मत करो यार, तुम्हारी वजह से छोटा बच्चा था वो. देखा आपने लापरवाही का नतीजा है. आणि तेच इथं झालं. अक्षरशः भरधाव आला तो, पण ज्यावेळेला गाडी कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला, अक्षरशः त्या पाठीमागून ती महिला बायकर होती, तिला जाऊन धडकला. बघितलं तुम्ही व्हिडिओ तर बघितला असेल. त्यामुळं आपल्या ताब्यातली गाडी सांभाळून चालवा. 2 चाकी वाहन चालवताना कायम हेल्मेटचा वापर करा. वाहतुकीच्या नियमाकडे दुर्लक्ष न करता सुरक्षित वाहन चालवा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओला.